तर तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि नवीन एका सिरीजमध्ये नवीन प्लेसेस आहेत, सगळे नवीन स्टेट आहे नवीन. तर आता ॲक्च्युली रात्रीचे काहीतरी 4-4:15 वाजलेले साठी ड्रीम जर्नीसाठी. तर मित्रांनो, आपण आता आहे ट्रेनमध्ये. फ्रेश होऊन आणि नाश्ता करून आम्ही तर मित्रांनो आपण चाललोय रुद्राक्षाचं झाड बघायला. रुद्राक्ष होते हैं 14 प्रकार और सभी रुद्राक्ष महादेव जी के आंसू से पैदा। उस घर के अंदर कभी कोई अकाल मृत्यु नहीं होती जिस घर में एक रुद्राक्ष का वास होता है। उस घर के अंदर कभी बाहरी हवाएं, भूत प्रेत, तंत्र क्रियाएं, बैड इफेक्ट, जादू टोने ये नमस्कार मित्रांनो, मी विपुल पाटील स्वागत करतो तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि नवीन एका सिरीजमध्ये. तर आपण चाललेलो आहे तर रोड ट्रिपला. तर चुकून मी रोड ट्रिप बोललो तर ही रोड ट्रिप नाही आहे, ही ट्रिप असणार आहे. काय कशाने कसं होणार आहे ते सर्व तुम्हाला पुढे समजेल. तो सो स्टेट येऊन नवीन स्टेट आहे, नवीन प्लेसेस आहेत सगळे. तर ही एक डे वाईजच व्हिडिओ येतील किंवा आल्यावर मी अपलोड करेल. ऑब्वियसली लद्दाखचं तुम्ही विचारत असाल, लद्दाख अजून अपलोड केलेलं नाही मी. होईल, सगळं होईल. तर आता ॲक्च्युली रात्रीचे काहीतरी 4-4:15 वाजलेले आहेत आणि मी करतो आहे पॅकिंग. सर्व सामान आहे बाजूला, बॅग वगैरे ठेवलेले आहेत. आणि उद्या दुपारून निघायचं. आम्ही यावेळेस ट्रेननी चाललेलो आहे. उद्या रात्रीची ट्रेन आहे, पण लवकरच दुपारीच जाणार आहेत कारण कंटिन्यू पाऊस पण चालू आहे. सो आधीच पोचून राहू. सो कुठे चाललो, काय चाललो ते मी तुम्हाला उद्या निघताना किंवा जाता जाता सांगेल. तर फक्त आता मी हा व्लॉग चालू करतो आहे इथून. सो सामानाचा फुटेज तुम्ही बघितलंच असेल. तर सर्व कपडे बॅगमध्ये आलेले आहेत. बाहेर शूज आहे, ती चप्पल आहे, त्याच्यात अजून एक चप्पल आहे, एक शूज याच्यामध्ये टाकलेत. जे तुम्ही काय काय होतं ते बघितलंच असेल. एक बॅग इथे आहे आपली वाईल्डक्राफ्टची, आणि इथे काहीतरी इलेक्ट्रॉनिक्स आहेत थोडेफार. अजून बरंच काय काय घ्यायचं आहे. मी एक बॅग ऑर्डर केलेली आहे, ट्रॅव्हल बॅग. काय बोलतो त्याला, ट्रेकिंग बॅगसारखी असते ना मोठीवाली, 75 लिटर. ही माझी छोटी आहे बॅग, ही पण तशीच आहे, पण ही काहीतरी 50-55 पण नसेल, आय थिंक कमी आहे ही. तर मी एक मोठी बॅग ऑर्डर केलेली आहे. उद्याची डेट आहे. तर उद्या जर बॅग नाही आली तर मला हीच न्यावी लागेल. तर आता ते टाईमवर डिपेंड आहे, म्हणजे टाईमवर म्हणजे ते त्या बॅगच्या डिलिव्हरीवर डिपेंड आहे. ती जर बॅग उद्या डिलिव्हरी झाली तर मी ती घेऊन जाईल, नाही तर मग तसं सामान माझं बसलेलं आहे, याच्यात पण बसून जाईल. पण मी ती न्यायचा विचार करतो आहे कारण येताना पण काय सामान असणार जोडीला, कारण 15 दिवसाची ट्रिप आहे. तर जे सामान आपण काय घेतो तर त्यासाठी पण स्पेस पाहिजे, त्याच्यामुळे मी ती न्यायचा विचार करतो आहे. पण होप उद्या डिलेवरी होईल त्याची आणि ती बॅग आपण घेऊन जाऊ. नाही झाली तरी ही आहेच, ठीक आहे. तर आता मी तुम्हाला उद्या सकाळी भेटतो निघताना. सो हे मित्रांनो, दिस इज नेक्स्ट डे आणि वाजलेले आहेत 4:30. रात्रीची ट्रेन आहे, तर पॅकिंग वगैरे झालेली आहे. तर आपण आता निघतोय पुढे. सो मित्रांनो, आपण निघालेलो आहेत आता आपल्या जर्नीसाठी, ड्रीम जर्नीसाठी. प्रेस करते त्याच्या थोडा तर मित्रांनो, आपण आता आहे ट्रेनमध्ये. काल रात्री 12:20ची ट्रेन आपण पकडलेली आहे बँड्रावरून. त्याच्यानंतर काहीच शूट करायला मला जमलं नाही. हा दुसरा दिवस आहे. वाजलेले आहेत आता 6:23 झालेत ॲक्च्युली. आणि ट्रेनमध्येच मजा करतो आहे आम्ही सगळेजण. कोटा जंक्शन जस्ट आम्ही क्रॉस केला आहे आणि अजून मला वाटते अर्धा प्रवास बाकी असेल ना अजून. अर्धा प्रवास बाकी आहे अजून. उद्या सकाळी आम्ही 8 वाजेपर्यंत उतरणार आहे. बरोबर, ओके. तर जेवढं शूट करायला जमेल तेवढं करेल मी. मागचं तर ट्रेनमध्ये बसल्यापासून काहीच केलं नाही, पण बघू आता करायचा प्रयत्न करेल. दर्शन डायरेक्ट बसून घ्या तुम्ही इथं. हे फक्त सिंगल वाले लड़की
फोटो पण काढेल. आम्ही इकडे बसतो, तुम्ही बसा थोडा वेळ. हॅलो ना. खाना तर मित्रांनो आम्ही पोहोचले हरिद्वारला फायनल. मागे तुम्ही बघू शकता हरिद्वार आणि आपली टीम गँग. आम्ही चाललोय आता पुढच्या हॉटेलच्या दिशेने, कारण हॉटेल जाऊन थोडा रेस्ट करणार, मग पुढचं काय ते तुम्हाला दाखवतो. मित्रांनो हा आमचा स्टे आहे हॉटेल त्रिशूल. कुणाल भाऊ आपला अजय. आता आम्ही पोहोचलेलो आहेत आपल्या हॉटेल रूमवर. ही अशा प्रकारची आपली आहे रूम. फ्रेश होऊन आणि नाश्ता करून आम्ही आलेलो आहे का गंगा स्नान करण्यासाठी. कोणता कार्ड आहे आज काय माहिती आहे तुला? धनुष स्नान करायला आलो आहे मित्रांनो. स्नान करून ते मंदिर दिसतंय ते समोर, म्हणजे दर्शनासाठी जाणार आहे आम्ही. स्नान झाल्यानंतर आता स्नान करूया. फोर ते पाण्याला तुम्ही बघू शकता. मला तिथून नेलं जातं आहे. मा डुबकी चल. बॉडीवेट आहे तरी एवढा. मित्रांनो हे शनिदेव मंदिर आहे आणि इकडे आहे महादेव मंदिर, सप्तेश्वर महादेव मंदिर हरिद्वारमध्ये. तिथे आम्ही आता दर्शन घेतलेलं आहे शनी महाराज. आणि हे आहे नवग्रह मंदिर आहे. गंगा स्नान करून आम्ही परत एकदा फ्रेश वगैरे होऊन इकडे आलेलो आहे. आता दर्शनासाठी निघालो आहे साईट सीइंगसाठी. हे आहे ते नवग्रह मंदिर. आतमध्ये अलाउड नाही आहे फोटो. तर मित्रांनो आपण आता चाललो आहे रुद्राक्षाचं झाड बघायला. ते इथे आहे, मला दाखवतो कसं आहे काय. हा स्तंभ बघ, स्तंभ. स्तंभ बघा. हे जे दिसतंय हे रुद्राक्षाचं झाड आहे. देखिए सुनिए आप लोग पहले रुद्राक्ष, एक मिनट सर. हे काका आता माहिती सांगणार आहेत. रुद्राक्ष होते हैं 14 प्रकार के, और सभी रुद्राक्ष महादेव जी के आंसू से पैदा होते हैं हिमालय पर. और सभी रुद्राक्षों में मेन माना जाता है एक मुखी को, जो 12 साल के बाद एक झाड़ पर एक ही आता है. मार्केट में जो मिलता है वो डुप्लीकेट होता है, क्योंकि 12 महीने 365 दिन मिलता है. और ये आदिगुरु शंकराचार्य ट्रस्ट है, गवर्नमेंट सेंटर है. यहाँ पर 12 साल के बाद एक मुखी का दर्शन और जानकारी फ्री है, कोई पैसा नहीं लगता है. क्योंकि यहाँ पे जानकारी दी जाती है रियल और डुप्लीकेट के बारे में, असल नकल के बारे में. लेना देना कोई कंपल्सरी नहीं. इससे पहले झाड़ का दर्शन करेंगे. ये 3 मुखी रुद्राक्ष का झाड़ है. 3 देवताओं का प्रतीक है, ब्रह्मा विष्णु महेश. अभी देखेंगे छोटा छोटा फल लगा हुआ नजर आएगा. और जब ये निकलेगा पकने के बाद पहले बद्रीनाथ जाएगा, वहाँ पर पूजा होकर फिर इधर आएगा. क्योंकि बिना पूजा का रुद्राक्ष भी काम नहीं करता है. कोई 3 देवताओं का प्रतीक है, हाथ जोड़ के प्रणाम करो, मिलके बोलो हर हर महादेव. दूसरी बात, यहाँ के बाद जितने मंदिर आएंगे आपके, मेन मंदिर कोई भी होगा, हर जगह मंदिर में जाने के बाद पहला दर्शन महादेव जी का होगा. हर मंदिर में ये सुविधा नहीं मिलेगी आपको. ये सिर्फ इसी मंदिर में है जो फ्री जानकारी दी जाती है, कोई पैसा नहीं लगता है. बोलो हर हर महादेव. मतलब उधर पे पिकनिक किया था, घर पे ही थोड़ी सी पूजा की भी.
कोई मैंने क्या बोला, विश्वास से पहना है तो आप उसको विश्वास से पहनो, कोई दिक्कत नहीं। साइड से उस घर के अंदर कभी कोई अकाल मृत्यु नहीं होती जिस घर में एक मुखी रुद्राक्ष का वास होता है। यदि कोई ऐसी घटना आपके वंश में या परिवार में हो चुकी है तो एक मुखी रुद्राक्ष के द्वारा उस व्यक्ति को पुनः मोक्ष की प्राप्ति प्रदान कर उस घर में फिर जन्म देता है। और जिस घर में श्रद्धा भाव से इसकी पूजा होती है उस घर में कभी अन्न और धन की कमी नहीं रहती। उस घर में बच्चों के लिए कभी शिक्षा और दीक्षा की कमी नहीं रहती। उस घर के अंदर कभी बाहरी हवाएं, भूत प्रेत, तंत्र क्रियाएं, बैड इफेक्ट, जादू टोने ये चीजें प्रवेश नहीं करती। एक मुखी रुद्राक्ष इंसान के ग्रस्त जीवन में पुत्र की प्राप्ति के लिए, मन वांछित फल प्राप्ति के लिए, अविवाहित कन्याओं को मन चाहे वर प्राप्ति के लिए गले में भी धारण किया जाता है और हर कार्य की रिद्धि सिद्धि के लिए इसको यूज किया जाता है। जैसे कि आप कोई व्यापार बिजनेस करते हैं, सर्विस नौकरी करते हैं, मेहनत तो बहुत करते हैं लेकिन मेहनत के बराबर कोई लाभ तरक्की आपको नहीं मिलती, तो आप एक मुखी रुद्राक्ष को सोमवार के दिन काले लाल धागे में, सोने में या चांदी की चैन में एक बार गंगा जल में शुद्ध करके गले में धारण कीजिए। तो इसको धारण करने से इंसान के शरीर के अंदर एक सम्मोहन शक्ति जागृत होती है, अट्रैक्शन पावर, हर कार्य की रिद्धि सिद्धि के लिए, उसकी सफलता के लिए। और सबसे बड़ी पावर, सबसे बड़ा यूज होता है एक मुखी रुद्राक्ष का आयुर्वेदिक मेडिसिन यूज। भगवान ना करे परिवार के अंदर कोई व्यक्ति, लेडीज हो या जेंट्स, बच्चा हो या बूढ़ा, कोई ऐसा है जिसको कोई शारीरिक रोग है, कोई बीमारी है, तो लाखों रुपया, हजारों रुपया डॉक्टर को देने की जरूरत नहीं है। ये आयुर्वेदिक ट्रीटमेंट है। रात को सोने के समय एक तांबे का लोटा ले लीजिए और एक आदमी के लिए कम से कम 100 ग्राम या 150 ग्राम पानी और रुद्राक्ष को पानी में डाल दीजिए। सुबह में उठेंगे तो आपको चाय नाश्ता वगैरह कुछ नहीं करना, नीचे जमीन पर बैठकर खाली पेट आपको इसका पानी पीना है 2.5 से 3 महीने। ये शरीर के हर प्रकार के रोग को, बीमारी को खत्म कर देता है, नष्ट कर देता है। लेकिन मेन क्वेश्चन है इसका मिल पाना, क्योंकि 12 साल के बाद एक पेड़ पे एक ही फल आता है। श्री दशेश्वर महादेव जी, महादेवाची सुंदर मूर्ती।
आम्ही आता प्राचीन गौरीकुंड जे आहे ते बघण्यासाठी चाललेलो आहे. शांत ठिकाण आहे मस्त आणि पूर्ण जंगल एरिया वाटतो, एकदम मस्त प्रसन्न वातावरण आहे. तर चला जाऊया. माता नहीं पेड़ कोई तपस्या पंगन की रेखा काट के ही पेड़ जल पीने को अपने पंगन की रेखा काट के जल कभी गंगा गंगा से पुरानी है गंगा मतलब तपस्या किया था गौरी माते ने। जल पीने को ना गंगा से पहले किया 3000 वर्ष तपस्या कर यही स्थान पे आता इथे रोपवे सर्व्हिस आहेत. आम्ही रोपवेच्या लाईनला उभे आहेत. 199 रुपये तिकीट आहे मनसा देवी साधारण तिकीट जे आहे. हे अजय आणि कुणाल तिकीट काढायला गेलेले आहे.